लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती. नवीन वर्षामध्ये महिलांना खुशखबर, सरकारकडून मोठे गिफ्ट वाटप. लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता देखील वाटप सुरू झालेलं आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्या अगोदर सर्व महिलांना जे आहेत ते कालपासून सुरू झालेल्या नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा आहेत. पहा, हे नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे, कारण या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते वाढवण्यात आलेले आहेत आणि या पैशाचा जो हप्ता आहे तो महिलांना देण्यात येत आहे. तर नक्कीच तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होता ती गोष्ट फायनली घडत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैसे वाटप सुरू झालेले आहे. खुशखबर आहे, सोबतच नवीन वर्षाचे गिफ्ट देखील महिलांना मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे. चॅनलवर तुम्ही प्रथम आला असाल, सबस्क्राईब केलं नसेल आपले चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सबस्क्राईब करायला कंजूसपणा करता, व्हिडिओ वॉच करता पण सबस्क्राईब करायचं मात्र विसरता. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील. सुरुवात करूया व्हिडिओला. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली महत्त्वाची माहिती आपण पाहूया. तर पहा, राज्य सरकारची लाडकी बहीण ही योजना केवळ निवडणुकांकडे डोळे ठेवून घोषित केली नसून ती या ठिकाणी गुंडाळण्याचे आदेश देखील सरकार मागील दाराने देणार आहे, अशी चर्चा विधानसभा निवडणुकांपूर्वी रंगली होती. आणि या योजनेवर भरपूर टीका देखील झालेल्या आहेत. लाडक्या बहिणींसाठी जी योजना सरकारने सुरू केली त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही योजना फक्त या ठिकाणी घोषणा न ठरता महिलांच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी मदतशीर ठरलेली आहे. आणि निवडणुकांपूर्वी या योजनेसंदर्भात अनेक आपण चर्चा पाहिलेल्या होत्या की ही योजना बंद पडणार आहे. फक्त निवडणुकांसाठी गाजर दाखवण्यात आलेला आहे. निवडणुका झाली की ही योजना बंद सरकारकडून करण्यात येईल. परंतु प्रत्यक्षात मात्र निवडणुकांनंतर लाडक्या बहिणींच्या पात्र लाभार्थी महिलांची संख्या जी आहे ती वाढलेलीच आहे. आता निवडणुकानंतर ही संख्या 5 लाखांनी वाढून 2,52,00,000वर पोहोचलेली आहे. या अगोदर आपल्याला सांगितलं होतं की 2,47,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो सरकार देणार आहे किंवा दिला गेलेला आहे. आणि आता या संख्येमध्ये वाढच झालेली आहे. तर 2,52,00,000वर ही संख्या पोहोचलेली आहे. 2 दिवसापूर्वी 2,52,00,000 बहिणींना ही रक्कम मिळालेली आहे. बँक खात्याला आधार जोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे या संख्येत आणखीन वाढ झालेली आहे. निवडणुकांपूर्वी दाखल केलेल्या सुमारे 12 लाख अर्जदारांचं या ठिकाणी आधार कार्ड जोडलेले नव्हते असा प्रॉब्लेम होता. परंतु त्यांनाही काळजी करायची गरज नाही. त्यांनाही पैसे सरकारने दिलेले आहेत आधार जोडल्या गेल्यामुळे. आणि पुढे पहा, निवडणुकांच्या निकालानंतर सरकारच्या लाडक्या बहिणींची संख्या कमी न होता ती वाढतच गेलेली आहे आणि ही वाढणारच आहे. निवडणुकांपूर्वी लाभार्थ्यांची संख्या 2,47,00,000 होती. आता निवडणुकानंतर ही संख्या 5 लाखांनी वाढून ही 2,52,00,000वर पोहोचलेली आहे. त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाच्या मंत्री मॅडम आदिती तटकरे यांनी देखील महिलांसाठी मोठी घोषणा केलेली आहे. नवीन वर्षामध्ये त्यांना खुशखबर दिलेली आहे. नवीन वर्षाचं गिफ्ट देखील दिलेलं आहे. हे गिफ्ट तुम्हाला मिळालेलं आहे का? तर पहा, हे गिफ्ट काय असणार आहे हेही आपण पाहणार आहोत. नवीन वर्षामध्ये सरकारने महिलांना वेगवेगळे गिफ्ट देण्याचं ठरवलेलं आहे. या अगोदर काही बहिणींना मोबाईल फोन सरकारकडून गिफ्ट वाटप करण्यात आलेले होते. त्या संदर्भातही आपल्या चॅनलवरती माहिती तुम्हाला देण्यात आलेली होती. आणि आता सरकार महिलांसाठी जे काही निर्णय घेईल, नवीन वर्षामध्ये नवनवीन जे निर्णय सरकार महिलांसंदर्भात घेईल ते सर्व निर्णय तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेमध्ये पहा बदल होत आहेत, वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. आदितीताईंनी सांगितलेलं आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी वेगवेगळे निर्णय यापुढेही घेतले जाणार आहेत. आता लवकरच नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये आणखीनही नवनवीन योजना ज्या आहेत ते महिलांसाठी आपल्याला पाहण्यास मिळू शकतात. या अगोदरच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजना सगळ्यात फेमस, सगळ्यात गाजली योजना, गेम चेंजर ठरलेली आहे ही योजना. आणि या योजनेमध्ये पहा महिलांना जे आहे ते खूप मोठा लाभ सरकारकडून देण्यात आलेला आहे. ही संख्या वाढतच चाललेली आहे, आणखीनही वाढणारच आहे. नवीन वर्षामध्ये महिलांना गिफ्ट देखील मिळणार आहेत. 6 हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत. आता 7व्या हप्त्याची तुम्हाला प्रतीक्षा आहे. जानेवारीचा हप्ता
जानेवारीचा हप्ता विशेष करून खास असणार आहे, कारण जानेवारीमध्ये महिलांचा सण म्हणजे संक्रांत या ठिकाणी आहे आणि संक्रांतीला सरकारकडून महिलांना नक्कीच गिफ्ट मिळालंच पाहिजे. त्या ठिकाणी पहा, संक्रांत गोड करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 3,000 रुपये महिलांना मिळणार अशी देखील माहिती मिळत होती की संक्रांती अगोदर महिलांच्या अकाउंटला हे 3,000 रुपये सरकारकडून जमा करण्यात येतील, परंतु आता 4200 रुपये मिळणार या संदर्भातही माहिती आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे वाढवण्यात आलेले पैसे आहेत त्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता, 2100 रुपयाचा हप्ता जर 2 हप्ते दिले तर 4200 रुपये तुम्हाला मला मिळतील. पण आणखीनही अशा महिला आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचाच हप्ता आलेला नाही. मला देखील हा हप्ता आणखीनही जमा झालेला नाही. तुम्हाला आला आहे की नाही कमेंटमध्ये सांगा. ज्या महिलांना या अगोदर एकही रुपया आलेला नव्हता अशा महिलांना थेट सरकारकडून 9,000 रुपये मिळालेले आहेत. पण त्यांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता म्हणून त्यांना पैसे मिळालेले आहेत. सप्टेंबरमध्ये जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला सप्टेंबरपासूनचे पैसे मिळतील, अगोदरचे पैसे मिळणार नाहीत. पण ज्या महिलांनी ऑगस्ट किंवा जुलैमध्ये फॉर्म भरलेला होता अशा महिलांना मात्र त्या ठिकाणी 9,000 रुपये डायरेक्ट सरकारकडून DBT अंतर्गत वन टाईम अमाऊंट ट्रान्सफर केलेली आहे. आणि ज्या महिलांना 1 किंवा 2 हप्ते आलेले होते त्यांना देखील बाकीचे पैसे आलेले आहेत. डिसेंबरचा हप्ता ज्यांचा बाकी होता त्यांना जमा होत आहे. आणखीनही प्रोसेस सुरू आहे. मला आले नाहीत. तुमच्यापैकी बऱ्याच जणी अशा असतील ज्या व्हिडिओ वॉच करतात त्यांना देखील पैसे आले नसतील, पण काळजी करू नका. आपलं आधार DBT लिंक आहे. आपल्याला अगोदर पैसे आले होते म्हणजेच आत्ताही येणारा डिसेंबरचा हप्ताही येणार आहे. खूप उशीर होत आहे परंतु 100% येणार. संक्रांतीला आपल्याला 3,000 रुपये एकत्र देखील येऊ शकतात. पहा, आता संक्रांतीला 3,000 एकत्र कोणते, तर ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही, 1,500 रुपये डिसेंबरचा हप्ता न मिळालेल्या महिलांना डिसेंबरचे 1,500 आणि आता जानेवारीचा 1,500. जानेवारीचा 1,500च हप्ता मिळणार का? कारण महिला तर म्हणत होत्या की संक्रांतीला गिफ्ट मिळणार, संक्रांत गोड करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे अशा बातम्या आल्या होत्या, परंतु ऑफिशियल अपडेट आलेली नाही की संक्रांतीला महिलांना गिफ्ट मिळणार आहे. संक्रांतीला महिलांना 1,500चा हप्ता ॲडव्हान्स मिळणार आहे. जानेवारी फेब्रुवारीचा मिळणार का, जानेवारी डिसेंबरचा मिळणार? तर डिसेंबरचा हप्ता महिलांना वाटप झालेला आहे आणि ज्यांना झालेला नाही त्यांना येणार आहे. डिसेंबरचा हप्ता देखील येणार आहे, सोबतच जानेवारीचा हप्ता देखील जमा होईल. त्यामुळे काळजी करू नका. सर्व पैसे सर्व जमा करण्याची प्रोसेस सरकारकडून सुरू झालेली आहे. पण थोडा काहींना उशीर होत आहे किंवा काहींना लवकर मिळत आहेत, पण मिळणार म्हणजे मिळणार. सरकारने सर्व बहिणींना खुश केलेलं आहे. आता 2100 रुपये देखील आपल्याला मिळणार आहेत. लवकरच हे पैसे सुरू होणार आहेत, लवकरच हा हप्ता सुरू होणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळे निर्णय सरकारने घेतलेले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना घरकुल योजनेचा लाभ देखील मिळणार आहे. हे देखील तुमच्यासाठी नवीन वर्षाचं मोठं गिफ्ट असणार आहे.